नमस्कार. आज आपण महाराष्ट्रातल्या शिक्षकांसाठी एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. आपल्याकडे एका शिक्षकाचा प्रश्न आलाय. ते सध्या रायगड जिल्हा परिषदेत आहेत, नियमित शिक्षक आहेत, शिक्षण सेवक कालावधी पूर्ण झालाय आणि आता नवीन भरतीतून त्यांना नांदेड जिल्ह्यात नोकरी मिळण्याची शक्यता आहे. पण त्यांच्या मनात खूप प्रश्न आहेत. म्हणजे राजीनामा दिला तर पुन्हा शिक्षण सेवक व्हावं लागेल का? आधीच्या सेवेचं काय होणार? पगार, सिनियॉरिटी या सगळ्याचं काय? यावरच आज आपण बोलणार आहोत. आपल्याकडे 2022 आणि 2023 सालातले काही महत्त्वाचे शासन निर्णय म्हणजे GR आणि काही पत्र आहेत. चला तर या कागदपत्रांमध्ये काय दडलंय ते सोप्या भाषेत समजून घेऊया. हो, आणि हा विषय फक्त एका शिक्षकापुरता नाहीये. यातून आपल्याला शासनाचे एक बदललेलं धोरण दिसतं. बरोबर. म्हणजे थेट बदल्या का नाही आणि हा राजीनामा देऊन पुन्हा भरतीचा मार्ग का, यामागे एक मोठं कारण आहे. अगदी. चला तर मग सगळ्यात मोठ्या प्रश्नापासूनच सुरू करूया. त्यांना पुन्हा शिक्षण सेवक म्हणून 3 वर्ष काम करावं लागेल का? हीच मुख्य भीती आहे. नाही, हीच सगळ्यात दिलासादायक गोष्ट आहे. याबद्दल एक पत्र आहे 26 डिसेंबर 2022चं, नागपूर शिक्षण उपसंचालकांचं. अच्छा. आणि त्यात अगदी स्पष्टपणे म्हटलंय की जर तुम्ही आधीपासूनच जिल्हा परिषदेत नियमित शिक्षक असाल तर पवित्र पोर्टलद्वारे नवीन जागी लागल्यावर तुम्हाला शिक्षण सेवक योजना लागू होत नाही. अरे वाह. म्हणजे ते थेट त्या पदाच्या वेतनश्रेणीत रुजू होतील. पगारात कपात होणार नाही. अगदी बरोबर. त्यांना थेट मूळ वेतन मिळतं. ठीक आहे, ही तर खूप चांगली बातमी झाली. पण मग आधीच्या सेवेचं काय? म्हणजे राजीनामा दिला की सगळं गेलं का? पेन्शन, वरिष्ठ श्रेणी? नाही, तसं नाही. सगळं शून्य होत नाही. यासाठी 16 डिसेंबर 2022चा एक शासन निर्णय आहे. तो खूप महत्वाचा आहे. तो वेतनाबद्दलचा, बरोबर? हो. तो सांगतो की तुमच्या जुन्या पदावरच्या वेतनाला संरक्षण मिळतं. आणि इतकंच नाही तर तुमची आधीची सेवा, पेन्शन आणि वरिष्ठ किंवा निवड श्रेणीसारख्या आर्थिक लाभांसाठी ग्राह्य धरली जाते. म्हणजे ती सेवा वाया जात नाही. म्हणजे सेवेत एक प्रकारचं सातत्य राहतं. 1 मिनिट. पण मला वाटतं यात एक मोठी मेख आहे, बरोबर? सेवा ज्येष्ठतेचं काय? म्हणजे सिनियॉरिटी. तुम्ही अगदी बरोबर मुद्दा पकडलाय. ती तर नवीन जिल्ह्यात गेल्यावर एकदम शेवटी लागणार नाही का? हो, हाच या पूर्ण प्रक्रियेतला सगळ्यात मोठा तोटा आहे. पगार आणि इतर लाभ सुरक्षित असले तरी नवीन जिल्ह्यात तुमची सिनियॉरिटी शून्यापासून सुरू होते. म्हणजे प्रशासकीय दृष्ट्या तुम्ही तिथे सगळ्यात ज्युनियर. बढती किंवा इतर संधींसाठी पुन्हा रांगेत उभं राहावं लागेल. एक्झॅक्टली. हा एक मोठा ट्रेड ऑफ आहे. पण हे सगळं इतकं गुंतागुंतीचं का? म्हणजे आंतरजिल्हा बदलीचा साधा सोपा मार्ग का नाही? हा राजीनामा आणि पुनर्नेमणुकीचा लांबचा मार्ग का? याचं उत्तर 21 जून 2023च्या शासन निर्णयात आहे. अच्छा, तो नवीन GR. हो, त्या GR नुसार शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांवर आता पूर्णपणे बंदी आहे. पूर्णपणे बंदी? पण का? शासनाचं असं म्हणणं आहे की काही जिल्ह्यांमध्ये खूप जास्त शिक्षक आहेत आणि काही दुर्गम आदिवासी जिल्ह्यांमध्ये खूप कमी. बदल्यांमुळे हे असंतुलन वाढत होतं. त्यामुळे आता एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी हाच एकमेव मार्ग ठेवलाय. अच्छा, म्हणजे हे शिक्षक वितरणातील असमतोल टाळण्यासाठी आहे. ठीक आहे, म्हणजे मार्ग स्पष्ट आहे. पण यात अशी काही गोष्ट आहे का जी सहजासहजी लक्षात येत नाही? एखादा छुपा नियम जो नंतर अडचणीचा ठरू शकतो? हो, एक खूप महत्वाची गोष्ट आहे आणि ती म्हणजे ना हरकत प्रमाणपत्र, NOC. बरोबर. तुम्ही सध्या सरकारी नोकरीत असाल तर दुसऱ्या कोणत्याही पदासाठी अर्ज करण्यापूर्वी तुमच्या विभागाकडून NOC घेणं बंधनकारक असतं. आणि बरेच जण हे विसरतात किंवा याकडे दुर्लक्ष करतात. हो, या शासन निर्णयात त्याचा थेट उल्लेख नाहीये, पण हा सेवा नियमांचा भाग आहे. जर अर्ज करण्यापूर्वी NOC घेतलेली नसेल तर पुढे जाऊन म्हणजे कागदपत्र पडताळणीच्या वेळी खूप मोठी तांत्रिक अडचण येऊ शकते. अरे बापरे. म्हणजे ही एक छोटीशी गोष्ट पूर्ण प्रक्रियाच धोक्यात आणू शकते. तर या सगळ्या चर्चेतून 4 गोष्टी स्पष्ट होतात. एक म्हणजे पुन्हा शिक्षण सेवक नाही. दुसरं, वेतन संरक्षित राहील पण सिनियरिटी गमवावी लागेल. बरोबर. तिसरं, आंतरजिल्हा बदली बंद असल्यामुळे आता हाच एकमेव अधिकृत मार्ग आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं चौथं म्हणजे अर्ज करण्यापूर्वी NOC नक्की घ्या. अगदी बरोबर.
आणि शेवटी एक विचार करण्यासारखा मुद्दा असा आहे की हे धोरण प्रशासकीय समतोल साधण्यासाठी आहे हे खरं, पण याचा शिक्षकांच्या वैयक्तिक आयुष्यावर, त्यांच्या करिअर नियोजनावर काय परिणाम होतो? म्हणजे अनेक वर्षांची सिनियरिटी गमावल्यामुळे त्यांच्या मनोबलावर काय परिणाम होत असेल? हा एक मोठा प्रश्न आहे.